टाकलं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्ही इट इज युनिव्हर्सिटी तर तिथं नो करा. नो करायचा. केला. Good afternoon, everyone. Our today's lecture is on the chapter number 5, that is the measuring instrument. In that, our point is earth tester. Earth tester ची आपल्याला आता theory बघायची आहे. What is mean by earth tester? What is the internal construction and the working principle or the component which we have to use in the earth tester? As shown in diagram. बघा, diagram मध्ये दिल्याप्रमाणे earth tester ला मेन 4 टर्मिनल्स प्रोव्हाइड केले. C1, C2, P1, P2. C1, C2, P1, P2 हे इंटरनली कनेक्टेड असतात आणि त्यानंतर 3 इलेक्ट्रोड दिलेले E, P, Q. आउट ऑफ दॅट 3 इलेक्ट्रोड. प्लीज म्यूट माइक. ओके. C1, P1 हे कंबाईन केले टर्मिनल्स आणि त्यानंतर ते इलेक्ट्रोड E ला प्रोव्हाइड केलेले. आउट ऑफ दॅट P अँड Q हे जे 2 इलेक्ट्रोड आहेत ते तुमचे आहेत ऑक्झिलरी इलेक्ट्रोड आणि हा जो E इलेक्ट्रोड आहे तो आहे मेन इलेक्ट्रोड. म्हणजे काही अर्थिंगसाठी आपण इलेक्ट्रोड चॉईस केलेले आहे आणि ते at पर्टिक्युलर डिस्टन्स वरती आपल्याला अर्थ मध्ये प्लेस करायचे असतात. म्हणजे याच्यामध्ये डिस्टन्स हे आपल्या सेट ऑफ कन्व्हिनियन्स नुसार आपण ते डिस्टन्स मेंटेन करतो आणि ते अर्थ मध्ये प्लेस करतो. आणि ज्यावेळेस हे डीसी जनरेटर आपण हँड ड्रिव्हन जनरेटर रोटेट करणार त्यावेळेस आपल्याला इथे स्केल वरती रीडिंग शो होणार आहे. तर आता आपल्याला 1 बाय 1 याचे एक एक पार्ट्स बघायचे. तर फर्स्ट वन, याचं जे इंटरनल कनेक्शन आहे अर्थ टेस्टरचं, इट इज सिमिलर टू दी मेगर. मेगरचं आणि अर्थ टेस्टरचं जे काही इंटरनल कनेक्शन असतं म्हणजे याच्यामध्ये पण करंट कॉईल आहे आणि प्रेशर कॉईल आहे. बघा इथे दाखवले बघा, करंट कॉईल अँड दी प्रेशर कॉईल. देन इट कन्सिस्ट ऑफ रेक्टिफायर अँड दी रोटेटिंग करंट रिव्हर्सर. बघा इथे दिसतंय, दिस वन इज दी रेक्टिफायर and this upper part is the current reverser. This earth tester consists of rectifier and current reverser. Then हा जो एल शेपचा करंट रिव्हर्सर दिसतोय हे सगळे कशावरती माउंट आहे? रेक्टिफायर as well as current reverser is mounted on the shaft. हँड ड्रिव्हन जनरेटरचा जो काही शाफ्ट आहे त्याच्यावरती हे 2 कंपोनंट प्लेस केलेले. देन देर आर टोटल 4 टर्मिनल ऑन दी अर्थ टेस्टर. हे जे टर्मिनल दिसत आहे करंट रेक्टिफायर पासून आलेला आहे आणि एक करंट रिव्हर्सर पासून आलेला आहे. सिमिलरली अगेन one is connected to rectifier and another is connected to current reverser. मग कुठला टर्मिनल कुठे कनेक्ट केले हे आपल्याला बघायचं. P1 terminal is connected to current reverser. Then from that current reversion the connection is goes to the directly C2 and from that C2 it is again connected to electrode Q. हे कनेक्शन कळाले का? C1 जो पॉइंट आहे तो कुठे दिलेला आहे? करंट रिव्हर्सरला. करंट रिव्हर्सर पासून कनेक्शन आहे ते पुढे आलेले तुमचे C2 ला आणि C2 पासून पुढे कनेक्शन गेले Q इलेक्ट्रोडला. सेम सेकंड P1 जो काही पॉइंट आहे टर्मिनल, P1 terminal is connected to rectifier and from again that rectifier this point is connected to P2 and from that P2 the connection is goes to electrode P. म्हणजे P चे पॉइंट P ला दिलाय, C चा पॉइंट दोन्ही कॉमन करून ते Q ला दिलेला आहे वन साइडला आणि दुसरा E ला दिलेला आहे. C1 P1 शॉर्ट केले आणि ते E इलेक्ट्रोडला प्रोव्हाइड केले. इकडे P2 चे कनेक्शन P इलेक्ट्रोडला, C2 चे कनेक्शन Q इलेक्ट्रोडला. कनेक्शन समजले कुठला पॉइंट कुठे कनेक्ट केलेला आहे? रेक्टिफायरचा आणि करंट रिव्हर्सरचा. इथपर्यंत समजलं का स्टुडंट्स? पार्टिसिपंट
आवाज येतोय का? ओके. त्यानंतर firstly, whenever this DC generator is get rotated, घेतलं का तुम्ही पूर्ण पोलीस स्टेशन? DC generator is rotated. त्याच्यानंतर पुढे विचारलं बघा, अंडर ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट काय आपला अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा बरोबर. हँड इव्हन जनरेटर ज्यावेळेस रोटेट होणार सिंक्रोनस स्पीडला, पॉइंटर काय करेल आपल्याला इथे डिफ्लेक्शन शो करेल बिकॉज ऑफ देर इज ए व्होल्टेज कॉइल. म्हणजे डिफ्लेक्शन कसं प्रोव्हाइड होईल अकॉर्डिंग टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट कॉइल अँड द प्रेशर कॉइल. जेवढं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे जसं आपण हा हँड इव्हन जनरेटर रोटेट करणार, इथे करंट स्टार्ट होईल फ्लो व्हायला. करंट स्टार्ट झाला की तो पुढे इथे या कॉइलला सप्लाय प्रोव्हाइड केला जाईल. करंट कॉइलला सप्लाय प्रोव्हाइड केल्यानंतर दोन्ही कॉइल्सच्या मध्ये प्रेशर कॉइल आणि करंट कॉइल ह्या दोघं कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल आणि त्या दोघांमध्ये इंटरॅक्शन झाली की आपल्याला पॉइंटरवरती डिफ्लेक्शन भेटणार आणि मग रीडिंग शो होणार. एनरोलमेंट नंबर पुट करा. Then next one is the deflecting, that is the pointer will deflect according to the deflecting torque produced by the voltage coil and the current coil. Deflection कशावरती डिपेंड आहे पॉइंटरचं, जेवढं काही तुमचं मॅग्नेट्यूड असेल टॉर्कचं which is produced by the current coil and the voltage coil. And generally याचा जो रेशो आहे, the magnitude of deflecting torque is dependent on the ratio of voltage sensed by the voltage coil and current flowing through the current coil of the earth tester. Mainly व्होल्टेज कॉइल काय करते, व्होल्टेजला सेन्स करणार म्हणजे प्रेशर कॉइल, आणि करंट कॉइल काय करणार, करंटला सेन्स करणार. आणि जेवढा रेशो, कारण की रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. मग रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर व्ही अपॉन आय हे आपलं इक्वेशन असतं. मग जो डिफ्लेक्टिंग टॉर्क प्रोड्यूस होणार आहे तो पण या रेशोच्याच फॉर्मॅटमध्ये क्रिएट व्हायला पाहिजे. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. मग जेवढं व्होल्टेज तुमचं प्रेशर कॉइल सेन्स करेल ते न्यूमरेटरला येईल, आणि जेवढा करंट तुमच्या करंट कॉइल मधनं फ्लो होईल तेवढा तुमचा डिनॉमिनेटरला येईल. मग व्ही अपॉन आय हे इक्वेशन जेव्हा प्रूव्ह होईल किंवा त्याचं जेवढं काही मॅग्नेट्यूड असेल त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये त्या पॉइंटरवरती टॉर्क एक्झर्ट होईल आणि तेवढा आपल्याला रेजिस्टन्स नंतर स्केलवरती शो होईल. क्लिअर? म्हणजे सिंपल लक्षात एवढंच ठेवायचं, आपण टर्मिनल एकदा तिथे अर्थमध्ये प्लेस केले, सप्लाय आपण हँड इव्हन जनरेटर रोटेट केलं, करंट स्टार्ट होईल, व्होल्टेज क्रिएट होईल. मग व्होल्टेजला सेन्स करायचं काम कोण करणार आहे, प्रेशर कॉइल, आणि करंटला सेन्स करायचं काम कोण करेल, करंट कॉइल. आणि मग त्या दोघांचा रेशो म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ओम्स लॉच्या अकॉर्डिंग व्ही अपॉन आय. एवढा रेशो तिथं मेंटेन होईल आणि त्या रेशोच्या अकॉर्डिंगली पॉइंटर आपल्याला तिथे डिफ्लेक्शन शो करेल. क्लिअर स्टुडंट्स? समजते का पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. ओके. The next part is the मल्टीमीटर. आपल्याला मल्टीमीटर बघायचं, तर मल्टीमीटरचं मेन फंक्शन काय आहे, it can be measure AC and DC voltage and current as well as the resistor. मल्टीमीटरला डिफरंट फंक्शन असतात, तिथे आपण रेजिस्टन्स मेजर करू शकतो, करंट मेजर करू शकतो, व्होल्टेज मेजर करू शकतो, आणि इन ॲडिशन टू दॅट फ्रिक्वेन्सी और पॉवर फॅक्टर तर नाही जनरली याच्यावरती मेजर होणार, पण फ्रिक्वेन्सी ही मल्टीमीटरवरती मेजर करू शकतो आपण.
तर आता त्याच्यामध्ये पण आपल्याला व्होल्ट ओहम मिली ॲमीटर मीटर किंवा डिजिटल मल्टीमीटर अशा आपण दोन टाईप्स बघू शकतो. तर आपण जनरली डिजिटल मल्टीमीटर हे आपल्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये जास्त प्रेफरेबल आहे. दिस इज द ब्लॉक डायग्राम फॉर डिजिटल मल्टीमीटर. डिजिटल मल्टीमीटर मध्ये कुठले कुठले पॉइंट्स असतात तर ते आपल्याला इथे दिलेले. तर फर्स्ट काय आहे डिजिटल मल्टीमीटर मध्ये करंट सोर्स म्हणजे हे सगळे नॉब्स आहे इनपुटचे. आपल्याला कुठले कुठले मोड्स यूज करायचे असतात. करंट सोर्स दॅट इज दी देन कॅलिब्रेशन एन्युएटर शंट IAC and IDC त्यासाठीची शंट म्हणजे ते रेजिस्टन्स कनेक्टेड असणार. VDC that is a calibrated annuator. Then buffer amplifier, precision AC or DC converter त्यालाच आपण A to D कन्व्हर्टर म्हणणार. तो पुढे इथे A to D कन्व्हर्टर झाला आणि त्यानंतर येतो डिस्प्ले. देन डिजिटल मल्टीमीटरला मेन जो काही पॉईंट असतो तो A to D कन्व्हर्टरचा असतो. कारण की आपली येणारी क्वांटिटी अॅनालॉग असते आणि आपल्याला मिळणार आउटपुट हे डिजिटल मध्ये भेटतं. म्हणून मेन जो कंपोनेंट आहे डिजिटल मल्टीमीटर मध्ये तो आहे A to D कन्व्हर्टर. ठीक आहे. डायग्राम दिसते बघा त्याच्यामध्ये मेन कंपोनंट दिलेले आहे A to D कन्व्हर्टर. देन करंट सोर्स देन बफर ॲम्प्लिफायर हे जे पार्ट्स आहेत हे मॅग्निफिकेशन साठी इथे युटिलाइज करतात. जो काही आलेला इनपुट सिग्नल आहे त्याला प्रॉपरली मॅग्निफिकेशन करायचं आणि त्यानंतर तो A to D कन्व्हर्टरला प्रोव्हाइड करायचा. A to D कन्व्हर्टर मध्ये अॅनालॉग जो सिग्नल आहे तो डिजिटल मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर तो डिस्प्लेला आपल्या इथे वरती शो होतोय. देन आता आपल्याला ऍप्लिकेशन बघायचे. देर इज सम ऍप्लिकेशन ऑफ दिस multimeter. The first one काय digital multimeter application. It is used to measure the voltage in alternating current and in direct current. Main purpose काय AC voltage measure करतो as well as DC voltage पण तिथे measure होतो. Then similar like that for the current. It is used to measure the current in AC as well as in the DC circuit. सिंपल आहे. आपल्याला ऍप्लिकेशन जर विचारले तर पहिलं काय व्होल्टेज मेजर करायचं बोथ AC अँड DC. सेकंडली करंट मेजर करायचं बोथ AC अँड DC. ओके पार्टिसिपंट. Yes, ma'am. ओके एकदम. Am I audible, students? Yes, ma'am. Then the next application of multimeter is it is used to measure the resistance of either circuit or the across individual circuit component. म्हणजे एखादा डायरेक्टली रेजिस्टन्स आहे तो अक्रॉस मध्ये आपल्याला मेजर करायचा आहे तर तो पण मेजर होऊ शकतो मल्टीमीटरनी किंवा एखादा स्मॉल इंडिव्हिज्युअल कंपोनंट घेतला समजा तुमचा रेजिस्टर जे आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये प्लेस करतो तर त्यासाठी पण आपण तिथे मल्टीमीटर यूज करतो. त्यानंतर मल्टीमीटरचं मेन फंक्शन काय आहे इट इज यूज टू मेजर द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर.
कॅपॅसिटर जर मेजर करायचा असेल तर तो पण आपण मल्टीमीटरने मेजर करू शकतो. देन मल्टीमीटर द मेन फंक्शन आहे, इट इज यूज फॉर दी टेस्टिंग दी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. जेवढे तुमचे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे ते आपल्याला जर टेस्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी डिजिटल मल्टीमीटर हे आपल्याला ॲप्लिकेबल आहे. आफ्टर दॅट डिजिटल मल्टीमीटर इज यूज फॉर दी बॅटरी टेस्टिंग. बॅटरी जर आपल्याला टेस्ट करायच्या असतील तर तिथे पण आपल्याला मल्टीमीटर ॲप्लिकेबल आहे. देन स्टँडर्ड प्लग्स पॉईंट. मग आता सपोज आपल्याला तिथे बघायचं की आपले जे प्लग्सचे पॉईंट आहे तिथे लाईव्ह कनेक्शन आहे की नाही, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज येत आहे की नाही. मग त्यासाठी आपण मल्टीमीटर यूज करतो की जे प्लग्सचे पॉईंट असतात तिथं 2 पॉईंटला आपण मल्टीमीटरचे 2 नॉब कनेक्ट करणार आणि किती व्होल्टेज येते तिथं आपण बघणार. द मेन फंक्शन ऑफ मल्टीमीटर इज अगेन इट इज यूज फॉर टेस्टिंग दी स्टँडर्ड प्लग्स पॉईंट. प्लग्स पॉईंट म्हणजे काय, पिन आणि प्लग तुम्हाला माहिती आहे. तर त्यामध्ये जे पॉईंट असतो त्याला आपण प्लग म्हणतो. तर त्या प्लगला सप्लाय आलेला आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर तिथे आपण न्यूट्रलचा पॉईंट एका प्लगला कनेक्ट करायचा आणि फेजचा पॉईंट दुसऱ्या प्लगला कनेक्ट करायचा आणि बघायचं व्होल्टेज तिथे भेटतंय की नाही भेटतंय. देन नेक्स्ट इज द यूज ऑफ मल्टीमीटर इज इट इज यूज फॉर द मेजरिंग टेम्परेचर विथ द ॲडिशनल थर्मोकपल. त्या मल्टीमीटरच्या ॲडिशनमध्ये जर आपण थर्मोकपल कनेक्ट केलेला असेल तर आपल्याला तिथे टेम्परेचर पण मेजर करता येतं. डायरेक्टली आपण मेजर नाही करू शकत मल्टीमीटरने टेम्परेचर, बट इफ देअर इज अ कनेक्शन ऑफ थर्मोकपल विथ दी मल्टीमीटर, म्हणजे दोघांमध्ये जर आपण काही अशी एखादी इंटरफेसिंग केली, थर्मोकपल आणि मल्टीमीटर एकमेकाला कपल आहे आणि त्यानंतर आपण जर तिथे टेम्परेचर सेन्स केलं तर आपल्याला ते मल्टीमीटरवर शो होतं. देन सम डिफरंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात. फॉर एक्झाम्पल ट्रान्झिस्टर फॉरवर्ड आहे की रिव्हर्स ते जर आपल्याला चेक करायचं असेल तर तिथे पण आपण डिजिटल मल्टीमीटर यूज करतो. दीज आर दी सम ॲप्लिकेशन ऑफ डिजिटल मल्टीमीटर आणि हे इंटरनल कनेक्शन. समजलं का पार्टिसिपंट डिजिटल मल्टीमीटरचा यूज काय असतो आणि त्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट प्लेस केलेले असतात. पार्टिसिपंट रिप्लाय करा. स्टुडंट्स आवाज येतोय Yes, का? ma'am. ओके. झालं का? Then next point is the measurement of resistance by using voltmeter and ammeter method. व्होल्टमीटर आणि ॲमीटर मेथडने आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो रेजिस्टन्स आहे तो कसा मेजर केला जातो हे आपल्याला बघायचं आहे. तर मी स्क्रीन शेअर करते, ती शेअर झाली की मला सांगा. आलं का ते? ठीक आहे, हरकत नाही. आज जर नाही झालं तर उद्या त्याला आपण परत बोलू. कळलं की काय म्हणायचं, लिंक आहे
सगळ्यांना हा, ठीक आहे त्याच्यावर मी भरू शकतो हरकत नाही. बघा गरजेचं अजून सबमिट नाही झालं मी ट्राय आणि आता कंटिन्यू करतो. स्टुडंट्स व्हाईट बोर्ड दिसतोय? Yes, ma'am. ओके, तर आता मी ॲमीटर व्होल्टमीटर मेथडसाठी त्याच्या डायग्राम्स आहे ते इथे ड्रॉ करते आणि त्यावर एक त्याचं डेरिवेशन आहे का आपण रेजिस्टन्स त्या मेथडने कसा कॅल्क्युलेट करतो त्याचं एक स्मॉल डेरिवेशन आहे ते आपल्याला बघायचं इथे आता. फर्स्टली व्होल्टेज ॲमीटर मेथड म्हणजे ऑब्व्हियसली व्होल्टमीटर येणार आणि ॲमीटर येणार. कुठल्या ॲमीटर सर्किटमध्ये कनेक्ट करायचं असेल ते ऑलवेज सिरीजमध्ये कनेक्ट करतो आणि कुठल्याही व्होल्टमीटर जर सर्किटमध्ये कनेक्ट करायचं असेल तर ते पॅरललमध्ये कनेक्ट करतो. त्यामुळे डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर लगेच यायला पाहिजे की ॲमीटर आणि व्होल्टमीटर म्हणजे एक ॲमीटर ते सिरीजमध्ये कनेक्ट होईल आणि दुसरं व्होल्टमीटर येणार आहे ते पॅरललमध्ये कनेक्ट असेल. हा लोड मी इथं ड्रॉ करते. दिस वन इज दी लोड. हे ॲमीटर सिरीजमध्ये मी ड्रॉ केलं आणि लोडचा सपोज न्यूट्रल आपण सप्लायच्या न्यूट्रलला पहिले ड्रॉ करून घेतला. ॲमीटरचे कनेक्शन झाले. आता आपल्याला ड्रॉ करायचे व्होल्टमीटरचे कनेक्शन. पॅरललमध्ये एक व्होल्टमीटर मी इथे ड्रॉ केलेलं आहे. आता हा काय तुमचा ओपन सर्किट आहे. ओपन सर्किट टेस्ट कशाला करायचं परत दिलं सांगेल. आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड आउट करायचं तर ते व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन पॉईंट समजले तुम्हाला. हा फेजचा पॉईंट इथे आणि हा न्यूट्रलचा. व्होल्टमीटर ॲमीटर मेथड आहे म्हणजे इथे सिरीज मध्ये एक ॲमीटर कनेक्ट केला आणि इथे एक व्होल्टमीटर कनेक्ट केलेले. तर याचा रेजिस्टन्स RA घ्यायचा. ॲमीटर आहे म्हणून RA रेजिस्टन्स घेतला आणि व्होल्टमीटर आहे म्हणून त्याचा रेजिस्टन्स आपण सिम्पली RB घेऊया. ओके, आणि हा लोडचा रेजिस्टन्स कॅपिटल R कन्सिडर केला. ही फुल डायग्राम सगळ्यांना समजली? पार्टिसिपंट फर्स्ट डायग्राम कळाली का काय ड्रॉ केली? हो मॅम. ओके, आता सेकंड डायग्राम बघा. मी फक्त काय करणार आहे इथे ॲमीटर च्या आधी एक व्होल्टमीटर कनेक्ट केले. आता पहिले ॲमीटर ड्रॉ करेल आणि नंतर व्होल्टमीटर कनेक्ट करणार आहे. एक पॉईंट घेतला पेज पासून त्याच्या सिरीज मध्ये एक ॲमीटर मी ड्रॉ केला. त्यानंतर ते ॲमीटर डायरेक्टली लोडला सिरीज मध्ये मी ते कनेक्ट करतो. ओके, त्यानंतर एक व्होल्टमीटरचा पॉईंट इथे कनेक्ट करून दिला. पहिल्या डायग्राम मध्ये ॲमीटर सेकंड आहे आणि व्होल्टमीटर फर्स्ट आहे. सेकंड डायग्राम मध्ये ॲमीटर फर्स्ट आहे आणि व्होल्टमीटर सेकंड आहे. व्होल्टमीटरचा V
हाय कॅपॅसिटी आणि हे दोन परत फेज आणि न्यूट्रलचे आता बघू. या ठिकाणी आपण ओपन सर्किट टेस्ट करणार आहोत किंवा Phase लोड and टेस्ट परफॉर्म neutral. करणार आहोत. So, याचा कुठल्याही रेजिस्टन्स प्रकारचा आर आपण ए आणि याचा लोड रेजिस्टन्स या आर बी alternator वरती कनेक्ट करणार नाही. आणि Alternator लोडचा सगळे रेजिस्टन्स तिन्ही जे कॅपिटल आहे, आर. terminals आहे. या दोन तिन्ही डायग्राम terminals track तुम्हाला open आता आपल्याला बघायचंय. बघायचं. त्यानंतर आता आपल्याला इथे बघायचं डेरिवेशन. तर आपला जनरली फॉर्म्युला काय आहे? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू I R. ओके. हा. आता याची डायग्राम तुम्ही काढली तरी चालेल. बरं. आता मी पहिली डायग्राम तुम्ही ही एक्सायटेशन वापरा. एक्सायटेशन ऑन केलं. लगेच तुम्हाला इथे व्हॅल्यूज आणि बघायला. नाही एक्सायटेशन ऑन केलं बरोबर. एक्सायटेशन ऑन केलं आपण पहिले आता ह्या डायग्रामला जर आपण प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर V इज इक्वल टू आय आर हा आपला फॉर्म्युला असतो. सपोज आपल्याला आपला रेजिस्टन्स हा लोडचा कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचं म्हणजे आपण reading of voltmeter is V and the ammeter I. The measured value of resistance is V upon I. याची रेजिस्टन्स या ॲमीटरची व्हॅल्यू I कन्सिडर केली, या व्होल्टमीटरची व्हॅल्यू V कन्सिडर केली आणि आपला जो रेजिस्टन्स मेजर करायचा आहे तर तो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काही V अपॉन I हा सिंपल फॉर्म्युला इथे मी सगळ्यांनी सांगितला. आपण काय करणार इथे सप्लाय देणार, ॲमीटर करंट शो करेल, व्होल्टमीटर व्होल्टेज शो करेल आणि त्या दोघांचा रेशो घेतला की आर एम ही आपली व्हॅल्यू भेटणार आहे. फॉर हा पण रेग्युलर मेथड, पण आपल्याला ह्या दोन मेथड साठी वेगवेगळं बघायचं की ह्या टाईपचे कनेक्शन असेल तर कशी रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर केली जाईल आणि ह्या टाईपचे कनेक्शन असेल तर कशी व्हॅल्यू मेजर केली जाईल. तर फॉर द फर्स्ट डायग्राम reading of ammeter is equal to I. The current flowing to the resistance is equal to तो सेम करंट ह्या रेजिस्टन्स मधनं फ्लो होणार, मग त्याला आपण I कन्सिडर करू. देन रीडिंग ऑफ व्होल्टमीटर इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. आता हे व्होल्टेज जे घेतलंय ते काय येईल? व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स प्लस व्होल्टेज अक्रॉस ॲमीटर. म्हणजे हे व्होल्टेज काय येईल? इथं झालेला ड्रॉप याच्यामध्ये आणि ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज, ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर इथलं व्होल्टेज भेटणार. ते कसं असेल? कॅपिटल V इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस ॲमीटर, त्याच्यामध्ये जो होणारा ड्रॉप आहे व्होल्टेजचा तो, प्लस व्होल्टेज ऑफ दिस लोड म्हणजे VA प्लस VR हे इक्वेशन, या दोघांची ऍडिशन केली का इथे आपल्याला टोटल व्होल्टेज भेटणार. देन आपण ॲमीटरचा रेजिस्टन्स RA कन्सिडर केला तर आपल्याला इथे व्हॅल्यू आता या फॉर्म्युल्यात V इज इक्वल टू IR हे पुट करायचं आहे. पुढे फॉर्म्युला कसा मॉडिफाईड होईल? I इंटू RA प्लस I इंटू I इंटू सपोज R म्हणजे इथला रेजिस्टन्स आणि याचा रेजिस्टन्स RA, दोघांमधनं सेम करंट होतोय तो म्हणजे कॅपिटल I. मग VA इज इक्वल टू I इंटू RA आणि VR इज इक्वल टू I इंटू R. हे इक्वेशन झालं. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? पार्टिसिपंट क्लिअर आहे का? Yes, ma'am. हा, याच्यात पुढची स्टेप आता जो RM चा फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन पुट करायचे. सो RM इज इक्वल टू V चं जे इक्वेशन आहे ते हे पुट करा, म्हणजे न्यूमरेटर मध्ये ही व्हॅल्यू हा पॉइंट तुम्हाला पुट करायचा आहे. इज इक्वल टू त्याच्यामध्ये I वाटलंच तो कॉमन काढून घ्या, तो सारखाच आहे म्हणून I इन ब्रॅकेट RA प्लस R divided by again कॅपिटल I. ही जी व्हॅल्यू आलेली होती ती या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली आणि इथे हा V काय घेतलाय, हा त्याच्यातला I कॉमन काढला आणि तो इथे पुट केला. ऑब्झर्वेशन काय वरून काय येते? दिस I गेट कॅन्सल. RM इज इक्वल टू RA प्लस R. मग आपल्याला हा लोडचा सपोज R काढायचा तर मग तो काय येईल?
R इज इक्वल टू फील्ड करंट वर्सेस ओपन सर्किट व्होल्टेज ह्या टाइपचा हा आर ए याच्यातून मायनस होऊन जाईल आर एम ओपन सर्किट मायनस फील्ड करंट आर ए वर्सेस ही ओपन इक्वेशन आपल्याला सर्किट या भेटते. टाइपचा ग्राफ क्लिअर स्टुडंट इथपर्यंत कळालं. हा आर काढायचा म्हणून हा इकडे जाताना मायनस केलाय. देन ह्या इक्वेशन मध्ये जर आपण आर एम ने डिवाइड केलं तर काही म्हणजे आर एम जर कॉमन घेतला तर पुढच्या स्टेपला काही लिहितं याच्यानंतर आर इज इक्वल टू आर एम ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर काही 1 मायनस आर ए अपॉन आर एम आर ए अपॉन आर एम हे आपल्याला भेटते फर्स्ट इक्वेशन. म्हणजे फर्स्ट डायग्राम जर तुम्ही घेतली तुम्हाला आर काढायचा असेल तर आर एम तुम्हाला माहित पाहिजे आर ए माहित पाहिजे आणि अगेन आर एम नोट पाहिजे. ठीक आहे स्टुडंट ही पहिल्या केससाठी. आता इथं तुमचा वर ओपन सर्किट सेम शॉर्ट सर्किट टेस्ट साठी तुम्ही क्लिअर आहे पार्टिसिपंट्स? टेस्ट करण्याची शॉर्ट सर्किट Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय फायदा करायचा तर टोटल इम्पेडन्स फायदा त्याच्यावरून आपल्याला एक कन्फ्युजन बघायचं की आपली आयडियल व्हॅल्यू आर इज इक्वल टू आर एम ही कधी येणार. सपोज आर इज इक्वल टू आर एम हे आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल ज्यावेळेस आपला आर ए 0 असेल म्हणजे ॲमीटरचा रेजिस्टन्स 0 असेल इफ आर ए इज इक्वल टू 0 ही आयडियल कंडिशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला हे भेटणार आहे. म्हणजे हा पार्ट 1 होऊन जाईल 1 मायनस 1 तर आपल्याला इथे आर एम भेटणार. इफ दी आर इज इक्वल टू आर एम then only आर ए इज इक्वल टू 0 ज्यावेळेस अशी कंडिशन असेल त्याच वेळेस आर इज इक्वल टू आर एम भेटणार आहे. पण ही प्रॅक्टिकली थोडाफार रेजिस्टन्स हा ॲमीटरचा असतो त्यामुळे ही आयडियल केस काही तिथे पॉसिबल होत नाही. म्हणून आपण काय करतो तर आपल्याला जर एरर रिड्यूस करायची असेल ह्या मेथड मध्ये तर आपण जो रेशिओ आर ए अपॉन आर एम इज कन्सिडर अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 0. जर आपल्याला एरर मिनिमाइज करायची असेल तर आपण अप्रॉक्सिमेटली आर ए अपॉन आर एम हा जो काही रेशिओ आहे तो 0 कन्सिडर करत असतो. मग त्यावरनं आपली जी काही व्हॅल्यू येते ती आर इक्वल टू आर एम ही आयडियल कंडिशन. आता आपल्याला सेकंड डायग्राम ही प्रिफर करायची. सेकंड डायग्राम मध्ये काय आहे ॲमीटर फर्स्टली कनेक्टेड आहे आणि त्यानंतर व्होल्टमीटर कनेक्टेड. मग इथं जर आपण व्होल्टेजचं इक्वेशन घेतलं तर आपल्याला ते पहिले आता सपोज करंटचा रेफरन्स घेऊया. इनकमिंग करंट इज इक्वल टू इथे येणारा हा करंट आहे इथे एक नोड पॉईंट क्रिएट झाला इथे तो आउटगोईंग करंट म्हणून कन्सिडर होतो. इनकमिंग करंट इज इक्वल टू समेशन ऑफ आउटगोईंग करंट हा आपला केसीएल आहे. इनकमिंग करंट टोटल आहे हा लोडचा करंट आय आर कन्सिडर करू आपण. लोड मधून फ्लो होणारा करंट आय आर आणि हा व्होल्टमीटरचा आहे तो आपण आय व्ही कन्सिडर करू. व्होल्टमीटरचा व्ही आय व्ही इज दी करंट फ्लोइंग थ्रू व्होल्टमीटर आय आर इज दी करंट फ्लोइंग थ्रू द लोड आणि आय इज दी टोटल करंट. आपण जर इक्वेशन इथे पुट केलं ह्या डायग्रामसाठी तर काही कॅपिटल आय इज इक्वल टू आय व्ही प्लस आय हा हे आपण केव्हीएलच्या अकॉर्डिंग केसीएलच्या अकॉर्डिंग इक्वेशन इथे पुट केलंय. ठीक आहे इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. Yes, ma'am. ओके ठीक आहे.